आज आपण चाललो चिपळूणच्या मारेचं आगमन सोहळ्याला. आज आपल्या गोविंद भक्ताचं ते सलामी घेणार आहोत. त्यासाठी आपण चाललो चिपळूणला. बोल बजरंग बली की जय. हो मानाच्या गणपतीला मानाची 5 सलामी देणार. महाराजाला आम्ही सलामी देणार आहोत आणि उद्या 7ची तयारी. मित्रांनो फुल जोश मध्ये सो आपली गँग चालली आहे चिपळूणच्या महाराजाला. आज चिपळूणच्या महाराजाचं आगमन सोहळा आहे आपल्या. हो फुल तयारी घेऊन चाललोय आपण. अरे भावांनो नमस्कार. पाऊस आणि चिपळूण तरी आमची शिडी आहे सगळी. आता आम्ही शिडी पाच गावात जाणार आहोत. चिंता माझ्या मजबूत लावणार आहोत. हो तर मित्रांनो आता आपण आलो चिपळूणला. सो चिपळूणचा महाराजा इथे आहे. सो आता आपण तिथे सलामी लावायला जाणार आहोत. आपली पोरं एकत्र जमली की आता आपण तिथे सलामी लावणार आहोत.
साथ लावायचे आहे, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आता आपण आलो चिपळूणला. चिपळूणच्या महाराजाला कडक 6 तारांची सलामी दिली आपण आणि आता आपण चाललो प्रॅक्टिसला. जो चला मग. तुझा वीज दिलास का मला फोन तू उभा राहा, तू पण उभा राहा. उद्या मेन सेटिंगच खाली. दुसरी गोष्ट मी प्रत्येकाला हे सांगतो, पण नवीन मुलांसाठी खास आपण हे मंडळ जर आता फक्त 22 वर्ष झाले, 23 वर्षात आपल्याला आपण मंडळ ते चालू केलेलं आहे. हे जे मंडळ
हे मंडळ थंड्या पोटी पैसे कमवण्यासाठी किंवा खाली गेल्यानंतर चमकवती करण्यासाठी किंवा काहीतरी मला रील्स बनवायचे आहेत ह्याच्यासाठी हे मंडळ चालू केलेलं नाही. 22 वर्षात आपल्या मंडळाची एकच शिकवण आहे की आपण पैसे कमवायला जात नाही. हे लक्षात घ्या. भगवान श्रीकृष्णांची जी परंपरा होती ती परंपरा आणि ती संस्कृती फक्त आपण तेवढंच जपण्याचं काम करतो. हा सगळ्यात पहिला मुद्दा. ह्या मंडळात ज्यांनी कोणी सहभाग घेतलाय त्या सगळ्यांसाठी हा मेसेज एकदम क्लिअर आहे. ठीक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हे कुटुंब आहे. हे मंडळ ही संस्था त्याच्या पलीकडे जाऊन हे कुटुंब आहे. आज जी नवीन मुलं आहेत ते कदाचित आपल्या ग्रुपमध्ये 4-5 जणांना होतात. आज तुमचं आज 70 आहे. उद्या जेव्हा तुम्ही बघायला तर 150 पोरं असतील. आणि हा जो कुटुंब आहे ना हे कुटुंब वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र राहावं, संघटित राहावं हा दुसरा याच्या मागचा हेतू आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा, आज आपण चिपळूणमध्ये साखर लावतोय, सिंगल चीन आपण पहिल्यांदा लावतोय, सगळ्या गोष्टी आपण अचीव केल्या. पण आपण कधीही स्पर्धा कोणाशी केली नाही. माझं स्पष्ट आणि प्रांजळ मत आहे, तुम्हाला स्पर्धा करायची ना तुम्ही स्वतःची करा. स्वतःचा बेंचमार्क सेट करा. त्या बेंचमार्कवर राहा, त्याच्या खाली येऊ नका, त्याच्या वर जा. सगळे दरी आणि फोडण्यासाठी जे दोघीला येतात किंवा जेवढी मंडळं येतात ती सगळी मंडळं आपली कुणाची आपली स्पर्धा नाही. त्यामुळे ज्या वेळेला थर लागत असतील, समजा आपण एका ठिकाणी फोडण्यासाठी गेलोय आणि तिथे दुसऱ्या कुठल्या तरी मंडळाचं फक्त थर लावत आहे, तर त्यावेळेला आपली जबाबदारी आहे की साईडने सगळ्यांनी हात वर करून उभं राहावं. कारण जसं आपण संस्कृतीसाठी हे करतोय तसं समोरचा मुलीने आपण तोच प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याला इजा होऊ नये यासाठी आपण जबाबदारीने तिथे उभं राहणं गरजेचं आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवाव्या. एक दुसरं महत्वाचं, उद्या आपल्याकडे खूप टाईट शेड्यूल आहे. तिथे जे जुनी मंडळी खूप टाईट शेड्यूल आहे. आपल्याला बऱ्याच ठिकाणी खूप वेळेत पोहोचायचं. त्यामुळे उद्या 2:30 वाजता सगळ्यांनी मैदानात पूर्ण येणं गरजेचं आहे. ज्यांचे टी शर्ट शेड्यूलवाले किंवा घरवाले त्यांच्या ठिकाणी गेले, ठीक आहे, उद्या सगळ्यांपर्यंत पोहोचतील. नाही पोहोचले आधी दिवशी बोला, तुमचे टी शर्ट आणि ते सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. पण उद्या 2:30 वाजता येणं गरजेचं आहे. कारण आपल्याला उद्या वेळ कमी आहे. 4 वाजता आपण जर सुरुवात केली तर सगळं उरकून आपल्याला 8:30-8:45 पर्यंत सगळीवर परत यायचं. आता 8:30-8:45 म्हणजे आपल्याला एवढ्या सगळ्या हल्ल्या थोडं वरती यायचं किंवा सलामीने यायचं. त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. पुढची महत्वाची गोष्ट की दरवर्षी आपण जो आपला स्नॅक्स असतो सध्याचे आपण जे सगळ्या मुलांसाठी साजरा करायचं गाड्या 2-4 पिक्चर असतील. बाजूशेकला संगमवाड्याच्या समोर ते हे आहे ना पार्किंग, त्या पार्किंग मध्ये सगळ्यांनी गाड्या लावा. कळलं? आणि तिथून सगळ्यांनी ट्रकमध्ये जा. एकत्र राहा, टीव्हीवाले एकत्र राहा, 3 वाले 4 वाले एकत्र राहा, जेणेकरून फटाफट होणार नाही, शोधायची वेळ येणार नाही, घर लागणार वेळ लागणार नाही. क्लिअर सगळ्यांना? मित्रांनो, रात्री घरात जायला थोडा लेट झाला आणि आपण चिपळूणला गेलो होतो. चिपळूणच्या महाराजाला कडक 7 थरांची सलामी दिली आपण. त्यानंतर आपण प्रॅक्टिसला गेलो. प्रॅक्टिसवरून येसपर्यंत खूप लेट झाला रात्री आणि पाऊस पण खूप होता. आणि महाराजाच्या आगमनावेळी पण पाऊस जोरात होता, त्यामुळे महाराजावर प्लास्टिक घातलेलं. सो त्यामुळे महाराजाचे काही शॉट घेता आले नाहीत. सो जेवढे मिळाले तेवढे टाकलेत. आणि आज दहीहंडीचा उत्सव आहे, सगळे आनंदात आहेत, उत्साहात आहेत. पण कुठेतरी मनात एक वाटतंय की आता उद्या जाऊन प्रॅक्टिसला कुठून भेटणार नाही कोणला. सो गेला महिनाभर आपण प्रॅक्टिसला भेटत होतो. सो खूप मजा यायची. कोण कामावरून यायचं, कोण शाळेतून, क्लासवरून. सगळ्यांना वाटायचं की संध्याकाळी आपण प्रॅक्टिसला जाणार आहोत. पण सो आता कोण प्रॅक्टिसला नाही भेटणार की कोण काय नाही. सो आजचे दिवस एन्जॉय करू आणि परत पुढच्या वर्षी भेटू. पण सो हे जे दिवस होते प्रॅक्टिसचे ते खरंच खूप मजेदार होते. मजा आली खूप प्रॅक्टिसला. आणि सो बघा, आज पाऊस नसेल तर आजचे व्हिडिओ सुद्धा येतील. पण कालचा व्हिडिओ म्हणजे हा जो व्हिडिओ आहे, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा
आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.